सोलापूर विमानसेवेची कामं अंतिम टप्प्यामध्ये असून लवकरच विमानसेवेची गोड बातमी देऊ अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. प्रभाकर देशमुखांवरील कारवाईबाबत जयकुमार गोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. प्रभाकर देशमुख संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्याबाबत पोलीस तपास सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुळातच तो प्रकरण हा एक वेगळा विषय आहे. सद्यस्थितीत मुख्यमंत्री महोदयांनी त्यातील बऱ्याच गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत आणि आता पोलीस तपास चालू आहे. मला बोलण्यासारखं खूप आहे, मी बोलणार आहे. परंतु अजून तपास चालू आहे. पोलिसांना त्यांचा तपास करू द्या. त्यामध्ये जे काय आहे ते बाहेर येऊ द्या. ते बाहेर आल्यानंतर मी माझं स्पष्ट मत आणि मला काय गोष्टी मांडायच्या आहेत तेव्हा मी मांडले. पण आज पोलीस तपास चालू आहे. पोलिसांनी तपास करू द्या. याचबरोबर संघटनेच्या कार्यकर्त्यांना मदत करणं आणि जिथं गरज भासेल ती मदत करणं यासाठी आजची बैठक बोलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना कामात लागेल तिथं मदत करणं हाच आजच्या बैठकीचा विषय होता आणि त्या अनुषंगानं आजची बैठक झाली. त्यात अनेक संघटनेचे विषय झाले. हे करत असताना शेवटी सरकार महायुतीचं आहे. घटक पक्ष आमच्या सोबत आहे. हे जरी असलं तरी भारतीय जनता पक्षाची संघटना त्यावर आणखीन ताकदीनं वाढली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं हे आजच्या बैठकीचं. सरकार महायुतीचं आहे, मात्र जिल्हाभरात भाजपची ताकद आणखीन वाढली पाहिजे यासाठीची ही बैठक होती असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत बोलताना काँग्रेसचे नेते दिलीप माने यांच्या घरी माझं स्नेहभोजन आहे, मात्र त्यामध्ये राजकारणाचा विषय नाही. स्थानिक नेतृत्वाची परवानगी घेऊन त्यांच्या घरी स्नेहभोजनाला जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आज बैठक होत असताना आज माने साहेबांच्याकडे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आज आहे. त्याच्यामध्ये कुठला राजकीय विषय नाही. 2009 साली आम्ही दोघे आमदार होतो आणि एक मित्र म्हणून मी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची परवानगी घेऊन लोकल नेतृत्वाची परवानगी घेऊन मी त्या ठिकाणी चाललोय. त्यामध्ये कुठलाही राजकीय विषय किंवा राजकीय चर्चा असं नाही. दरम्यान काँग्रेसचे नेते दिलीप माने यांच्याबद्दल बोलताना काँग्रेसला संपूर्ण देशातील जनता कंटाळली आहे. जनतेला सोबत घेऊन त्यांची सेवा करण्याचं काम भाजप करत आहे. इथंही असंच होईल याची काळजी करू नका असंही त्यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस अख्ख्या देशातील जनता दुखावलेली आहे. त्या जनतेला सोबत घेण्याचं आणि त्या जनतेच्या सेवा करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. तूच इथे होईल, काळजी करू नका. दरम्यान बाजार समितीच्या निवडणुकीबाबत बोलताना मला जास्तीची माहिती नाही. ज्या त्या समीकरणाप्रमाणे स्थानिक नेतृत्व निर्णय घेतो. जिथं पक्षाला माझी गरज लागेल तिथं मी त्यांच्या सोबत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. एक गोष्ट समजून आपण घेतली पाहिजे की मुळातच मार्केट कमिटीच्या निवडणुकी संदर्भात मला काही जास्तीचं माहिती नाही. काल आपण बघितलं असेल, मागच्या वेळी आलो विजय मालकांच्या घरी मी जेवण केलं, घरी गेलो. मागच्या वेळी सुभाष बापूंच्या घरी जेवण केलं. रात्री सचिन कल्याण सिटी साहेबांच्या घरी जेवण केलं. समाधान दादाकडे अनेकदा माझं जेवण झालेलं आहे आणि आज दिलीप माने साहेबांच्या सोबत आज जेवण करतो. त्याच्यामध्ये राजकीय गणित मांडणं आणि त्याचा कयास लावणं मला योग्य वाटत नाही. पण एक मार्केट कमिटीची निवडणूक आमचे स्थानिक नेतृत्व लढत असते. पक्षीय निवडणूक होत नाही, चिन्हावरची निवडणूक होत नाही. त्या समीकरणाप्रमाणे स्थानिक नेतृत्व निर्णय घेईल आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी पक्षाची मदत लागेल त्या ठिकाणी नक्की पक्ष म्हणून आम्ही मदत करू. दुष्काळ आढावा बैठकीबाबत बोलताना दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असताना पाण्याचे नियोजन करण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचं सांगून जनतेला दुष्काळाचा त्रास होत असेल तिथं प्रशासनाला सांगून तो प्रश्न सोडवला जाईल असंही त्यांनी सांगितलं. वक्फ बोर्डाच्या बाबतीत बोलताना या अनुषंगानं सामान्य माणसांच्या अडीअडचणी होत्या, त्यांना आळा घालणं आणि देशात लोकशाही मजबूत करणं यासाठी कायद्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नक्की मी अधिकाऱ्यांच्या सोबत आता 2 वाजता माझी बैठक आहे. त्यात अनेक विषयावर आपण चर्चा करणार आहे. या जिल्ह्यातल्या अनेक विकास कामाच्या प्रश्नासंदर्भात आपण बोलणार आहोत. काही प्रश्न प्रलंबित आहेत, काही प्रश्न मार्गी लागलेत, काही अंतिम टप्प्यामध्ये आहेत. या सगळ्या प्रश्नाचा फॉलोअप आपण घेणार आहे. तर ते करत असताना आज दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असताना पाण्याचं नियोजन आपण प्रॉपर करण्याचा प्रयत्न करतोय. याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी अगदीच गरज पाण्याची टँकरची आवश्यकता भासते तिथं नक्की प्रशासनाला त्याच्या सूचना दिल्या जातील. सोलापुरातील विमानसेवेचं काम अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच विमानसेवेची गोड बातमी आपल्याला देऊ त्याबाबत चर्चा झाली आहे. अंतिम टप्प्यात असलेलं हे काम असल्याचं त्यांनी सोलापूर विमानसेवेबद्दल बोलताना सांगितलं. विमानसेवा अंतिम टप्प्यामध्ये आहे. लवकरच विमानसेवेची गोड बातमी आपल्याला देऊ चर्चा झालेली आहे. त्या अनुषंगानं अंतिम टप्प्यामध्ये असलेलं काम आहे. लवकरच गोड बातमी तुम्हाला येईल.